आता मी करणार आहे पुदिन्याची पाणी. त्याची रेसिपी सांगते तुम्हाला. पाणीपुरीसाठी ती आहे पुदिना तेवढा 1 लिटर पाणीसाठी एवढं पुदिना लागणार आहे. आणि ही कोथिंबीर आणि तेवढं चीज टाकायचं आणि एवढं गूळ, 1 मुष्टी एवढा चिंच आणि 2 हिरवा मिरची आणि थोडा एवढाच छोटासा पीस दालचिनी आणि 8 पीस लवंग आणि मिरी 1 7-8 आणि एवढा छोटा 2 पीस छोटासा लसूण, आलं आणि लसूणची पाकळी 4 पीस आणि खजूरची 3 तुकडा आणि जिऱ्याची कूट एवढा. आता आपली ही सगळा मसाले मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घ्या. लसूण, आलं, लवंग, मिरी आणि दालचिनी हे सगळं आधी बारीक करून घ्या. करून झाली. आता ही मी सगळं टाकू आणि ही पण टाकू. पुदिना स्वच्छ धुवून घ्यायचं मग टाकायचं आणि ही कोथिंबीर सूप. मिक्सरमध्ये टाकू आणि ही चीज पण टाकूया. आणि आता ही गूळ पण टाकूया सगळं. आता सर्व करता मीठ टाकू आणि थोडंसं तुम्हाला पाहिजे असलं तरच लाल तिखट थोडंसं टाका. एकदम थोडा बस. चाळून घेऊया. चाळून घेऊ. पाणीपुरीचे पाणी तयार झालंय. आता टेस्ट करून बघूया. मस्त झाले. परंतु तुम्हाला पाणी किती कसं पाहिजे, पतलं पाहिजे तर करून पाणी टाकून बघू शकता. किती पाहिजे तेवढं करायचं आपल्याला पाणी.